क्वेश्चन रीड करा. इन द FCC structure, the number of tetrahedral holes per sphere FCC स्ट्रक्चर मध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती असतात तर 4 असतात. नंबर ऑफ ॲटम्स 4 आहेत तर टेट्राहेड्रल वॉइड्स किती असणार आहेत तर 2 × 4 डबल असतात. सो पर होलला पर ॲटमला नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स किती असणार आहेत तर 2. किती असणार आहेत नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स किती असणार आहेत समजतंय का? स्पेस सेंटर्ड क्यूबिक युनिट्सला नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत 4. त्यामुळे टेट्राहेड्रल वॉइड्स किती असणार आहेत तर 8. मग टेट्राहेड्रल वॉइड्स 8 आहेत. 4 ला 8 आहेत तर एका ॲटमला किती वॉइड्स असणार आहेत? 4 ॲटम्सला 8 वॉइड्स फॉर्म होत आहेत तर एका ॲटमला किती वॉइड्स फॉर्म होणार आहेत? क्रॉस मल्टिप्लाय करून किती येणार आन्सर 2. 4 कसं 2. नंबर ऑफ ॲटम्स पर वॉइड किती असणार आहे तर 2. इन द FCC structure, the number of tetrahedral holes per sphere is how much? 2. Next, calculate the number of atoms present in 1.625 gram metal if it forms which structure? BCC unit cell. परत आपण काय बघितलेलं क्वेश्चन? नंबर ऑफ ॲटम्स इन x ग्रॅम. नंबर ऑफ ॲटम्स इन x ग्रॅमचा फॉर्म्युला काय होता? x × z डिवायडेड बाय रो इंटू काय होतं तर a³ अँड z = 2 कारण स्ट्रक्चर कसं आहे तर BCC. रो z = 2 कारण स्ट्रक्चर कसं आहे BCC. z = 4 येणार. कधी येणार z = 4? z = 4 कधी येणार? जेव्हा स्ट्रक्चर कोणतं आहे तर FCC. बरं ठीक आहे. आता इथं x मास किती दिलाय 1.625 इंटू नंबर ऑफ ॲटम्स किती आहे पर युनिट सेल 2 आहे. रो इंटू a³ ची व्हॅल्यू किती आहे तर 3 काय आहे तर 25 इंटू 10 काय आहे तर -22. लॉजिकली जर तुम्ही या दोघांना मल्टिप्लाय केलं तर 3.25 येते. 1.625 इंटू 2 3 काय येते 25. सो 3.25 आणि इथं पण काय येणार आहे 3.25 इंटू 10⁻²2. हे कट झालं आणि 10 काय आलं तर +22. ऑप्शन बी 10⁻22 ॲटम्स असणार आहे. नंबर ऑफ ॲटम्स इन x ग्रॅमचा फॉर्म्युला काय आहे? x × z डिवायडेड बाय रो इंटू a³. मोस्टली ते रो इंटू a³ ची व्हॅल्यू देतात. x ची व्हॅल्यू पण दिलेली असते आणि z ची व्हॅल्यू तर आपल्याला फाइंड करायची म्हणजे आपल्याला डोक्यात असायला पाहिजे की BCC असेल तर 2 असणार आहे, FCC असेल तर 4 असणार आहे आणि सिंपल क्यूबिक असेल तर 1 असणार आहे. सिंपल क्यूबिक असेल तर 1. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा. एन एलिमेंट क्रिस्टलाइजेस इन FCC युनिट सेल. एक एलिमेंट आहे तो कशामध्ये क्रिस्टलाइज होतो? FCC युनिट सेल मध्ये विथ द एज लेंथ 3.608 इंटू 10⁻⁻8 सेंटीमीटर. द डेन्सिटी ऑफ एलिमेंट इज 8.92 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. कॅल्क्युलेट द ॲटॉमिक मास ऑफ द एलिमेंट म्हटलंय. काय फाइंड करायला सांगितलंय? ॲटॉमिक मास. आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे? डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असते? डेन्सिटी इज इक्वल्स टू काय असते? Z × m डिवायडेड बाय Na इंटू काय असते तर a³. सो आपल्याला हा सगळा रिअरेंज करायला लागणार आहे. डेन्सिटी इंटू Na इंटू a³ डिवायडेड बाय Z इज इक्वल्स टू काय येणार आहे तर m. एलिमेंट क्रिस्टलाइजेस इन FCC स्ट्रक्चर म्हटलंय. फॉर FCC स्ट्रक्चर Z इज इक्वल्स टू काय आहे? फॉर FCC स्ट्रक्चर Z इज इक्वल्स टू काय आहे? 4.
सो इथं काय असणार आहे कॅपिटल एम. डेन्सिटीची व्हॅल्यू किती आहे 8.92. ठीक आहे. इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर दिलाय, ॲव्होगॅड्रोज नंबर 6.022 इंटू 10⁻23 इंटू ए क्यूब. ए दिलंय ए क्यूब, विचार ए क्यूब ला काय येणार आहे 3.608 इंटू 10⁻⁻8 चा काय येणार आहे तर क्यूब. सगळं डिवायडेड बाय झेड. झेड किती आहे आपल्याकडे 4. सो एम इज इक्वल्स टू काय असणार आहे 8.92 इंटू 6.022 इंटू 10⁻23 इंटू 3.608 चा क्यूब इंटू 10⁻⁻24 होल डिवायडेड बाय काय येणार आहे तर 4 प्लस 23 आणि -24 काय येणार आहे -1. सो इथं काय येणार आहे 8.92 इंटू 6.022 इंटू 3.608 3.608 इंटू 0.1 होल डिवायडेड बाय काय येणार आहे तर 4. आता हा प्रश्न असा आहे की ह्याला लॉग असेल तर पटकन सॉल्व्ह होणार, नसेल तर हे सगळे कॅल्क्युलेशन्स आपल्याला करत बसायला लागणार आहेत. ठीक आहे. हा जातो का बघूया 4 न. 4 1 जा आणि 4 किती जाणार आहे 4 2 जा, परत 4 2 जा आणि 3 जा. येस और नो. मग आपल्याला हे फक्त मल्टिप्लाय करून आन्सर पाहिजे 2.23 इंटू 6.022 इंटू 3.608 इंटू 3.608 इंटू 3.608 इंटू 0. काय आहे तर 1 आहे. आता काय करा त्याला 3.608 जे आहे तुमचं ह्याला 2.23 कन्सिडर करा, ह्याला 6 कन्सिडर करा, ह्याला 3.6 3.6 3.6 आणि हा 0.1. हा 0.1 ला एंडला घ्यायचं. हे सगळे मल्टिप्लाय करा. हे सगळं मल्टिप्लाय करून एक डेसिमल फक्त काय करायचं शिफ्ट. ऑप्शन डी 65 आहे. 60 येत आहे. चेक करा सगळ्यांनी, कॅल्क्युलेट करून बघा. कॅल्क्युलेट करून बघा. किती आली व्हॅल्यू सांगा 60 ग्रॅम पर मोल. अप्रॉक्स येते ना. किती आली 59 पॉइंट किती आलं 59 पॉइंट. तर खात बसायचं ते. नेक्स्ट, calculate the number of unit cells in 1 gram of metal. Unit cells, number of atoms नाही विचारलेलं, नंबर ऑफ काय विचारलंय नंबर ऑफ काय विचारलंय युनिट सेल्स. नंबर ऑफ atoms नाही विचारलेलं. नंबर ऑफ युनिट सेल्स मध्ये एकच फॉर्म्युला मध्ये चेंज होतो. नंबर ऑफ युनिट सेल इज इक्वल्स टू एक्स डिवायडेड बाय रो इंटू काय येणार आहे तर ए क्यूब. झेड येणार नाही. नंबर ऑफ युनिट सेल्स मध्ये एक्स डिवायडेड बाय रो इंटू ए क्यूब येणार, झेड येणार नाही. झेड असेल तर आपल्याला नंबर ऑफ ॲटम्स मिळतात, आपल्याला नंबर ऑफ युनिट सेल्स पाहिजेत. किती ग्रॅम आहे 1 ग्रॅम डिवायडेड बाय प्रोडक्ट ऑफ डेन्सिटी अँड व्हॉल्यूम किती दिलाय 2.5 इंटू 10 काय दिलंय तर -22. इथं बघा मी काय करते 1 डिवायडेड बाय 25 इंटू 10 काय येणार आहे तर -23. -23 वर जाऊन काय होणार आहे +23. सो 10⁻23 डिवायडेड बाय 25. अजून एक स्कीम करते, काय करते हा 100 इंटू 10⁻21 करते, डिवायडेड बाय 25 करते. म्हणजे 1 जा आणि किती जाणार आहे तर 4 जा. सो आन्सर काय येणार आहे 4 इंटू 10⁻21. काय येणार आहे आन्सर
4 into 10 raised to 21. काय केलं लक्षात येतंय का? येस और नो? 1 divided by 2.5 होता, त्या 2.5 ला 25 केलं, 25 केलं, छोटा नंबर मोठा केला म्हणून 10 raised to -22 चा -23 केलं, -23 वर जाऊन काय झाला? +23. आता 10 raised to 23 divided by 25. मला माहिती आहे की 100 हा 25 ने डिवाइड होऊ शकतो, त्यामुळे मी त्याला स्प्लिट केलं, 100 into 10 raised to 21 divided by 25 केलं, 25 वन्स आणि 25 किती जाणार आहे तर 4. सो 4 into 10 raised to काय येणार आहे तर 21. नोट डाऊन करून घ्या. Calculate the number of unit cells present in 1 gram if the product of density of metal and the volume of unit cell is 2.5 into 10 raised to -22. Next, an ionic compound is formed in the element X and Y. The ionic compound is formed by the elements X and Y. Element Y जो आहे तो काय फॉर्म करतो? FCC. म्हणजे नंबर ऑफ ऍटम्स किती असणार आहेत? FCC म्हणजे 4. ठीक आहे. अँड एलिमेंट X ऑक्युपाइज 1/3 ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स. मला सांगा FCC 4 आहे तर टेट्राहेड्रल वॉइड्स किती असणार आहे? 2 into 4. 2 into 4 म्हणजे काय येणार आहे तर 8. 2 into 4 म्हणजे काय येणार आहे? 8. बट गिवन काय आहे? गिवन काय आहे? 1/3 ऑफ काय तर टेट्राहेड्रल वॉइड्स. सो 1/3 into काय येणार आहे तर 8. कोण ऑक्युपाय करते? X. X is given that की तो ऑक्युपाय करते 1/3 ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स. मग ह्याचा आपण काय घेणार आहे? ह्याचा आपण रेशो घेणार आहे. X as to काय येणार आहे तर Y. X चा रेशो काय येणार आहे? 8/3 as to काय येणार आहे तर 4. हा कितींदा प्रश्न बघितलाय आपण? बघितलाय की नाही बघितलेला? येस और नो? येस. पहिला आपण काय करणार आहे? 8 आणि 8 as to 3 आहे आणि इथं as to काय आहे तर 4. ह्याला पण मल्टिप्लाय बाय 3 करा, ह्याला पण मल्टिप्लाय बाय 3 करा. 3 काय होणार आहे तर कॅन्सल. सो 8 as to काय येणार आहे तर 12. 8 as to 12 म्हणजे काय येणार आहे? 2 as to 3. म्हणजे फॉर्म्युला काय असणार आहे? x2/3. आपल्या टेक्स्टबुक मध्ये हा कितींदा आलाय क्वेश्चन? 2दा आलाय. एकदा सॉल्व्ड एक्झाम्पल्स मध्ये आपण बघितलं आणि एकदा एक्सरसाइज मध्ये पण आपण बघितलं. बघितलं की नाही बघितलं? परत PYQ, मागच्या लेक्चरच्या PYQ ला पण हा प्रश्न आपण सॉल्व्ह केलेला आहे आणि परत आलाय. कॉन्सेप्ट लक्षात असेल तर सॉल्व्ह करता पटकन येणार आहे. कॉन्सेप्ट लक्षात असायला पाहिजे. सॉल्व्ह करून देते तर सॉल्व्ह करून घेण्याचं पण कष्ट करून घ्यावेत पटकन. ज्यांचं झालंय त्यांनी पुढचं क्वेश्चन बघा. अ मेटल क्रिस्टलाइजेस टू फॉर्म सिंपल क्युबिक युनिट सेल. बाळांनो, सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये क्रिस्टलाइज होतो. कॅल्क्युलेट द वॉइड व्हॉल्यूम ऑफ अ युनिट सेल विचारले. सिंपल क्युबिक युनिट सेलला वॉइड व्हॉल्यूम विचारले. वॉइड व्हॉल्यूम हे झालं. ठीक. आपल्याला माहित आहे फॉर सिंपल क्युबिक युनिट सेल पॅकिंग एफिशियन्सी किती आहे? 0.5 पर्सेंटेज मध्ये लिहिते 52.37% असते पॅकिंग एफिशियन्सी. पॅकिंग एफिशियन्सी एवढी असते. आणि वॉइड काय असते? वॉइड किती असते? 47.63%. आपण एक फॉर्म्युला बघितलेला होता. व्हॉल्यूम ऑफ ॲटम्स इन सिंपल क्युबिक युनिट सेल किती असते? 0.5237 into a cube. हा फॉर्म्युला आहे. एक चार्ट आपण बघितलेला होता.
त्या चार्ट मध्ये होता की फॉर सिंपल क्युबिक युनिट सेल टोटल व्हॉल्यूम ऑफ ऍटम्स किती असते? टोटल व्हॉल्यूम ऑफ ऍटम 0.5237 ए क्यूब आहे. व्हॉल्यूम आहे ही जी ऑक्युपाइड आहे. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स. मग व्हॉइड व्हॉल्यूम साठी काय असणार आहे? व्हॉइड व्हॉल्यूम इज इक्वल्स टू काय असणार आहे? व्हॉइड व्हॉल्यूम इज इक्वल्स टू किती असणार आहे? 0.4763 इंटू ए क्यूब. जर एवढी भरलेली आहे तर राहिलेली काय असणार आहे? मोकळी. जर एवढी भरलेली आहे तर राहिलेली काय असणार आहे? मोकळी. हा फॉर्म्युला आपण बघितलाय. हा फॉर्म्युला आपण बघितलाय. आठवते का फॉर्म्युला? बघितलाय नाही बघितलाय काय लक्षात येते का बघा? बघितलाय नाही बघितलाय काय लक्षात येते का बघा? इथं बघा फॉर सिंपल क्युबिक साठी बघा व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द पार्टिकल्स इन युनिट सेल. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द पार्टिकल किती असते? 0.5237 इंटू काय होता? ए क्यूब. हा ऑक्युपाइड व्हॉल्यूम आहे सिंपल क्युबिकचा. तर राहिलेला काय असणार आहे? 1 मायनस 0.5237 चा ए क्यूब. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू किती मिळणार आहे? जी आपण सांगितली आता, जी आपण बघितली आता. किती बघितली? 0.4763 चा ए क्यूब. व्हॅल्यू टाका आणि फाइंड करा फॉर सिंपल क्युबिकला. व्हॉइड व्हॉल्यूम काय असणार आहे? व्हॉइड व्हॉल्यूम इज इक्वल्स टू 0.4763 इंटू 3.36 इंटू 10⁻⁻8 चा क्यूब. व्हॉइड व्हॉल्यूमचा फॉर्म्युला. जर एवढं भरलेलं आहे तर एवढं एम्प्टी आहे. एवढं भरलेलं आहे तर एवढं एम्प्टी आहे. फाइंड करायचं 0.4763 इंटू 3.36 इंटू 3.36 इंटू 3.36 इंटू 10⁻⁻ काय येणार आहे तर 24. किती येते बघा त्याचं व्हॉल्यूम. कॅल्क्युलेट करा व्हॉल्यूम किती येते बघा. मल्टिप्लिकेशन करायला लागणार. पटकन मल्टिप्लिकेशन करा. बघत बसू नका. मल्टिप्लिकेशन करा. क्वेश्चन दिसतंय तर पटकन मल्टिप्लिकेशन करायचं. व्हॅल्यू मोठ्या मोठ्या आहेत तर अप्रॉक्सिमेशनची कॉन्सेप्ट घ्या. 0.4763 आहे ना, त्याला 0. काय घ्या? 48 घ्या. 3.36 आहे. 36 हा 6 आहे ना, म्हणजे सिग्निफिकंट फिगर काय होऊ शकतो? 3.4 इंटू 3.4 इंटू 3. काय येणार आहे? 4 इंटू 10⁻⁻24. म्हणजे ह्यांना मल्टिप्लाय करा. हे तर सोपं जाणार आहे. 3.4 इंटू 3.4 इंटू 3.4. हा मल्टिप्लाय बाय 0.48 किंवा 48 करा आणि डेसिमल शिफ्ट करा. तुमचा अप्रॉक्स आन्सर 18.07 इंटू 10⁻⁻24 येते. 18.07 इंटू 10⁻⁻24 म्हणजे 1.807 इंटू 10⁻⁻23. सी जर तुम्ही अप्रॉक्सिमेशन घेता, काय अप्रॉक्सिमेशन घेतला? कारण ह्या व्हॅल्यूज खूपच वेगवेगळ्या आहेत, खूपच लांब लांबच्या आहेत. जवळची एकही व्हॅल्यू नाहीये. जवळची एकही व्हॅल्यू नाहीये. ऑप्शन डी येणार. ही 3.662 आहे. मला हा नंबर मिळाला ना पहिले 2 डिजिट, मी काय करू शकते? फाइंड आउट करू शकते. जेव्हा कॅल्क्युलेशन्स मोठे होतात त्यावेळी अप्रॉक्सिमेशन वापरलं तर चालतंय. जेव्हा कॅल्क्युलेशन्स मोठे होतात त्यावेळी क्वेश्चन नेक्स्ट बघा. An element with the molar mass 27 gram per mole forms a cubic unit cell. Calculate the number of atoms present in a unit cell if the density of metal is 2.7 gram. हा क्वेश्चन टेक्स्टबुक मधला आहे. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ऍटम्स विचारले म्हणजे झेड विचारले. झेड. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ऍटम्स विचारले म्हणजे झेड. मग आपल्याकडे फॉर्म्युला कोणता असतो? झेड. म्हणजे आपल्याकडे डेन्सिटी मोलार मासचा फॉर्म्युला काय आहे?
D is equals to Z into M divided by Na into काय असणार आहे तर A क्यूब. डेन्सिटी Z किती असणार आहे माहित नाही, Zच फाइंड करायचं आहे. मोलार मास किती आहे 27. ॲव्होगॅड्रोज नंबर Na into A क्यूब ची व्हॅल्यू डायरेक्टली दिली आहे. Na into A क्यूब ची व्हॅल्यू डायरेक्टली दिली आहे 40. डेन्सिटी दिली आहे का? डेन्सिटी पण दिली आहे 2 पॉइंट काय दिलंय 7. रिअरेंज करा ह्याला. रिअरेंज केलं तर काय येणार आहे 2.7 into 40 डिवायडेड बाय 27 इज इक्वल्स टू काय येणार आहे Z. 2.7 हा 1 जा आणि हा किती जा येणार आहे 10 जा. 1 जा आणि किती जा येणार आहे 10 जा. हा 0 आणि हा 0 काय होणार आहे कॅन्सल. राहिलं काय 4 Z. सो नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल काय आहेत तर 4. तुम्ही ना हा क्वेश्चन म्हणजे न सॉल्व्ह करता पण आन्सर तुमचं 4 यायला पाहिजे. पण मला माहित असायला पाहिजे की हा सेम क्वेश्चन आपण टेक्स्ट बुक मध्ये सॉल्व्ह केला. 2.7 आणि 27 आलं तेवढं डोक्यात यायला पाहिजे. डेन्सिटी इज इक्वल्स टू Z into M divided by Na into A क्यूब होती. सो 2.7 is equals to Z into 27 divided by 20. So 2.7 into 40 divided by 27. 1 जाने किती झाला 10 जा. 40 divided by 10 आहे 0 0 काय झाला कॅन्सल. आला काय Z FCC. Z काय असते FCC 4 FCC 4 FCC 2 BCC 2 BCC 2 BCC. Next, a compound formed by element A and B crystallizes in cubic structure. बड़ा है 2.7 है 2.7 है. A compound forms an element by element A and B forms a cubic structure where A atoms are at the corners of the cube and B atoms are at the center of the cube. What is the formula? सेंटर ऑफ द क्यूब मध्ये जर बी ॲटम आहे हे बघा ए ॲटम जो आहे ए कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कॉर्नरला आहे. इथं आहे 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 आणि इथं आहे. जर ए ऍट द कॉर्नर्स आहे तर ते 8 असणार आहेत आणि शेअर किती करणार आहेत तर 1/8 म्हणजे किती येणार आहे 1 ॲटम. आणि बी ॲटम्स आर ऍट द सेंटर. बी ॲटम्स फेस सेंटरला जर असेल त्यांचं फेस सेंटरला आहेत असं सांगायला पाहिजे होतं त्यांनी. सांगितलंय का फेस सेंटरला आहेत म्हणून नाही. मग बी ॲटम इज ऍट द सेंटर म्हणजे बी काय असणार आहे 1. जो कोणाबरोबर ही शेअर होत स्वराज्य जो कोणाबरोबर ही शेअर होत नाही. म्हणजे ए ऍज टू बी चा रेशो घेतला तर काय येणार आहे 1:1 म्हणजे फॉर्म्युला काय येणार आहे ए बी. फॉर्म्युला काय येणार आहे ए बी. A compound formed by element A and B crystallizes in cubic structure where A atoms are at the corner of the cube and B atoms are at the center of the cube. What is the formula of compound? Formula of compound is AB. Formula of compound काय असते तर AB. समझ में आ रहा है? Yes or no? Yes or no? Next. इन FCC आता इथं म्हटलंय की अरेंजमेंट कशी आहे FCC. अरेंजमेंट कशी आहे FCC. In FCC, arrangement of A and B atoms in which A atoms are at the corner of unit cell. A atoms जर कॉर्नर्सला असतील तर कॉर्नर्स किती असतात 8. शेअर किती होतात 1/8 म्हणजे ए ॲटम किती असणार आहे तर 1 असणार आहे. अँड बी ॲटम इज ऍट द फेस सेंटर. म्हटलं का बी कुठे आहे फेस सेंटर. बरं बी फेस सेंटरला आहेत. मला सांगा किती फेसेस आहेत. किती फेसेस असतात 6 फेसेस असतात. त्या 6 फेसेसला शेअर किती होत आहे
6 फेसेस आहे, 6 फेसेसला शेअर किती होत आहे 1/2. तर 6 फेसेसला 1/2 शेअर होत आहे, तर किती असणार आहे 3 ऍटम्स असणार आहेत एका युनिट सेल मध्ये. फॉर्म्युला काय असणार आहे A:B इज इक्वल्स टू 1:3. सो फॉर्म्युला काय असणार आहे AB3. फॉर्म्युला काय असणार आहे AB3. बघा इन FCC अरेंजमेंट इथे सांगितलंय की जो काही युनिट सेल आहे तो कसा आहे FCC. FCC युनिट सेलला 8 कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल 8 कॉर्नरला असतात आणि 6 कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स ऍट द सेंटर ऑफ द काय असतात फेसेस. फेसेसच्या सेंटरला तुम्ही जे रूम मध्ये बसलाय त्याला फेस किती आहेत 1 2 3 4 5 6. नील सांगा काय डाऊट आहे. हा अच्छा सॉरी बघितलंच नाही. क्वेश्चनच अर्धाच बघितला मी. वन ऑफ द atom A atom is missing from one corner of its unit cell. हा बघूया की one of the A atom is missing from the one of the corner of its unit cell. मग ठीक आहे 7 कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहेत जे किती शेअर होत आहे 1/8. सो ए चा फॉर्म्युला काय असणार आहे ए चा फॉर्म्युला असणार आहे 7 बाय काय असणार आहे तर 8. आणि फेसचं तर सेमच असणार आहे फेसचं काय चेंज होणार नाही 6 इंटू काय येणार आहे तर 1/2 म्हणजे काय येणार आहे 3. मग A:B जर घेतला तर 7:8 आणि काय आहे तर 3. मी तुम्हाला काय म्हटलंय जे डिनॉमिनेटर असते त्या पूर्ण टर्मला काय करायचं मल्टिप्लाय. मग इथं काय करायचं 7/8 इंटू 3 आणि 3 इंटू काय करायचं 8 सॉरी 7/8 इंटू 8 3 इंटू काय करायचं 8 8 काय झाला कॅन्सल. 8 जर कॅन्सल झाला तर काय येणार आहे A7 आणि B किती येणार आहे तर 24. सॉरी A7 आणि B किती येणार आहे तर 24. A7 आणि B किती येणार आहे बघा हा एक स्टेटमेंट सगळं चेंज करते. वन ऑफ द ऍटम A इज मिसिंग फ्रॉम वन ऑफ द कॉर्नर. जर ऍटम A मिसिंग फ्रॉम वन ऑफ द कॉर्नर आहे तर आहेत किती ऍटम्स 7. शेअर किती होतात 1/8. सो 7 इंटू काय येणार आहे तर 1/8 7/8. आणि फेसेस तर काय मिसिंग सांगितलेलं नाही ते आहे तसेच असणार आहे. फक्त याचा काय चेंज होणार आहे रेशियो. फक्त याचं काय चेंज होणार आहे रेशियो. सो 7:8 7/8 as/3. सो 8 आहे 8 जर डिव्हिजनला आहे तर मल्टिप्लाय करायचं दोन्ही टर्म्सना सो दॅट तो कॅन्सल होणार आणि A7 काय येणार आहे तर B24. A compound forms BCC unit cell with a H length of 400 picometer. Determine the molar mass of the compound if the density is 3.5 and Avogadro's number is 6.022 into 10⁻23. काय फॉर्म्युला सगळ्यात पहिला एज लेंथ 400 पिकोमीटर आहे. 400 पिकोमीटर म्हणजे 4 इंटू 10⁻⁻8 काय असणार आहे तर सेंटीमीटर. ए क्यूब किती असणार आहे मग 4 4 जा 16 16 4 जा काय असणार आहे तर 64. सो 64 इंटू 10⁻⁻8 चा क्यूब 10⁻⁻8 चा क्यूब काय येणार आहे 10⁻24 काय येणार आहे तर सेंटीमेट्रिक काय येणार आहे तर क्यूब. बरं पुढं आता याच्या पुढे इझिली सॉल्व्ह करू शकतो. काय डेन्सिटी इज इक्वल्स टू काय असते तर Z इंटू M डिवायडेड बाय Na इंटू काय असते तर A क्यूब. सो डेन्सिटी इंटू Na इंटू A क्यूब डिवायडेड बाय M इज इक्वल्स टू काय येणार आहे Z. नाही सॉरी M पूछा है का Z आणि इथं काय येणार आहे तर M. व्हॅल्यू पुट करा काय असणार आहे व्हॅल्यू सांगा M इज इक्वल्स टू डेन्सिटीची व्हॅल्यू किती आहे 3. काय तर 5. Na ची व्हॅल्यू किती आहे
6.022 into 10 raised to 23. A क्यूब ची व्हॅल्यू किती आहे 64 into 10 raised to -24 डिवाइडेड बाय बॉडी सेंटर्ड युनिट सेल आहे. बॉडी सेंटर्ड युनिट सेलला नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल किती असणार आहेत 2. ठीक, हा 2 1 जा, हा 3 जा आणि 2 जा. सो मोलार मास M इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 3.5 into 6.022 into 32 into 10 raised to काय येणार आहे तर -1. 10 raised to -1 ला कट्ट्यावरती बसवा. ह्या तिघांना मल्टिप्लाय करा. 35 into 32 करा, त्याला मल्टिप्लाय बाय 6 करा. 35 into 32 करा, त्याला मल्टिप्लाय बाय 6 करा. जे काय आन्सर येईल त्याची किती डेसिमल शिफ्ट करणार 2. का 2 डेसिमल शिफ्ट करणार कारण आपण 3.5 चं काय कन्सिडर केला 35. 35 into 32 करा, त्याला मल्टिप्लाय बाय 6 करा. आन्सर सांगा मला. सॉल्व करून आन्सर सांगायचं, असंच आन्सर सांगायचं नाही. 67.44 ग्रॅम पर काय असणार आहे मोल. सो ऑप्शन कोणता येणार आहे तर ए. तोच येतोय ना. इधांत what is the number of neighboring sphere for any particle in FCC lattice. FCC lattice कोऑर्डिनेशन नंबर किती असते ते सगळं करूनच घेतलं. किती असते FCC नेबरिंग स्पियर्स किती असतात 12. नेबरिंग स्पियर फॉर FCC किती असतात 12. नेबरिंग स्पियर म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर कन्सिडर करतो आपण इथं. Platinum has a FCC with an age length unit cell of 392 picometer. What is the radius? मी तुम्हाला सांगितलेला एक चार्ट ह्याच्यातला कशातला क्यूबिक युनिट सेलचा पॅकिंग इफिशियन्सी मधला. त्यामध्ये रिलेशन काय आहे रेडियस इज इक्वल्स टू 0.3535 a फॉर व्हॉट फॉर FCC फॉर फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल हा फॉर्म्युला आहे 0.3535 a. ह्या व्हॅल्यूज पार्ट असायला पाहिजेत. मी तुम्हाला म्हटलं पण की हा चार्ट पार्ट करा, हा चार्ट पार्ट करा आणि त्याची ट्रिक पण सांगितले त्या दिवशी मी तुम्हाला. सो इथं काय असणार आहे R इज इक्वल्स टू 0.3535 इंटू a. एज लेंथ किती असणार आहे 392. ह्याचा व्हॅल्यू बघा. दोघांचं लॉ काय दोघांना मल्टिप्लाय करा. दोघांना मल्टिप्लाय करा 392 इंटू 0.3535 काय येत आहे बघा किती 138.6. ठीक. सो R इज इक्वल्स टू 138 काय येणार आहे 6 पिकोमीटर. हा वाचा जरा. In a cubic unit cell of an ionic compound, the 8 corners are occupied by anions and cations at the center of the cube. Cation is at the center of the cube. Calculate the volume of unit cell. Calculate the volume of unit cell. If the density of the unit cell is 4 gram per centimeter cube. हे बघा एक क्यूबिक युनिट सेल आहे. त्या क्यूबिक युनिट सेलला 8 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल 8 कॉर्नरला जे आहेत ते एनायन्स आहेत म्हणजे नेगेटिव्हली चार्ज आहेत. हे एनायन्स आहेत. काय हे एनायन्स. and cation at the center of the cube.
cation is at the center of the cube. cation कुठे आहे? सो नंबर ऑफ ॲटम पर युनिट सेल किती असणार आहे सांगा? नंबर ऑफ कंपाऊंड पर युनिट सेल 2 असणार का 1 असणार? जो काही कॅटायन आहे तो ऍट द सेंटर आहे, तो एकच आहे. 8 कॉर्नर्स आहेत, त्याला 1/8 शेअर होत आहेत, हे एनआयन्स आहेत. मग तुमचा एनआयन काय आहे तर 1. आणि कॅटायन जो आहे तो बॉडीच्या आत, तो पण काय 1. एक कॅटायन आणि एक एनआयन एक मॉलिक्यूल फॉर्म करणार, एक आयोनिक सॉलिडचा कंपाऊंड फॉर्म करणार. त्यामुळे इथं Z=2 घ्यायचं का नाही घ्यायचं? घ्यायचं, कारण त्यांनी मोलार मास तर कंपाऊंड 168 पॉइंट काय दिले तर 6 ग्रॅम पर मोल दिले. कंपाऊंडचा मोलार मास दिलाय. कॅटायन्स एनआयन्स कॉर्नरला आहेत आणि जो काय एनआयन कॉर्नर्सला आहेत आणि कॅटायन्स कुठे आहेत तर बॉडीच्या आत आहे. सो एकच मॉलिक्यूल आहे एका युनिट सेलमध्ये एकच मॉलिक्यूल आहेत. कॅटायन्स आणि एनआयनच्या प्रमाणात दिलंय. त्यामुळे तर तुम्ही म्हणशील की Z=2 लिहिणार. Z= काय येणार आहे? Z= काय येणार आहे? 1. कारण तुमचा जो आयोनिक सॉलिड आहे काय आहे? मतलब एक कॅटायन आणि एक एनआयन असं एक युनिट सेल आहे. एक कॅटायन आणि एक एनआयन एक युनिट सेल, म्हणजे या केसमध्ये तुमचा Z= काय यायला पाहिजे तर 1च यायला पाहिजे. Z2 लिहिला, आन्सर चुकलं. समजून घ्या मी जे सांगितलं की in a cubic unit cell of an ionic compound 8 corners are occupied by the anions and cations are at the center of the cube. Calculate the volume of unit cell if the density of unit cell is how much? 4. ह्यासाठी एकच लॉजिक आहे. तुमच्या डोक्यात फक्त एकच यायला पाहिजे की तुमचा Z काय आहे तर 1 आहे, तुमचा Z2 नाहीये. Z काय आहे? बस एवढंच तुम्हाला इथं माहित असायला पाहिजे. काय विचारले त्यांनी? कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल म्हणजे A क्यूब फाइंड करायला सांगितले. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल म्हणजे काय फाइंड करायला सांगितलंय? A क्यूब. आपल्याकडे फॉर्म्युला काय असतो? डेन्सिटी Z into M डिवाइडेड बाय Na into काय असतं तर A क्यूब. Therefore A क्यूब काय असणार आहे? Z into M डिवाइडेड बाय डेन्सिटी इंटू काय येणार आहे तर Na. सो Z ची व्हॅल्यू सगळ्यात इम्पॉर्टंट इथे Z ची व्हॅल्यू आहे. Z ची व्हॅल्यू 1 आहे. Z ची व्हॅल्यू काय आहे? 1. 1 इंटू मोलार मास. मोलार मास ऑफ कंपाऊंड किती आहे तर 168.6 डिवाइडेड बाय डेन्सिटी. डेन्सिटी किती आहे? 4. ॲव्होगॅड्रोज नंबर 6.022 इंटू 10 काय येते तर 23. सॉरी, परत सॉल्व करा. काय येणार आहे बघा. 1686.4 इथं 4 1 जा, 4 4 जा काय येते तर 60. 4 2 जा काय येणार आहे तर 8. परत 4 1 जा काय येणार आहे तर 4 राहिलं 2. सो 42.15 इंटू 10⁻⁻23 डिवाइडेड बाय 6.022. 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 3 जा 8, 6 5 जा 30, 6 6 जा 36, 6 7 जा 42. 7 येणार. सेवन इंटू 10⁻⁻23. मी ह्याला पण नेग्लेक्ट केला आणि ह्याला पण नेग्लेक्ट केलं. 7 इंटू 10⁻⁻23 हा काय आला तर A क्यूब. पण या क्वेश्चन मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे Z. या क्वेश्चन मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे तर Z. Z म्हणजे नंबर ऑफ ऍटम्स पर युनिट सेल. किती आहेत नंबर ऑफ ऍटम्स पर युनिट सेल? नंबर ऑफ ऍटम्स पर युनिट सेल किती आहेत?
सॉरी नंबर ऑफ आयोनिक सॉलिड जो काय मोलार मास दिलाय तो किती आहे? एकच आहे. किती आहे? कारण 8 एनायन्स कॉर्नरला आहेत जे की एकच होणार आहे. एनायन 1 आणि कॅटायन 1. जो तुमचा मोलार मास ऑफ कंपाऊंड दिलाय तो कॅटायन आणि एनायनचा मिळून दिलाय. तुम्ही जर इथं Z इज इक्वल्स टू 2 घेतला म्हणजे तुम्ही एका युनिट सेल मध्ये किती आयोनिक सॉलिड्स कन्सिडर केले? 2. चुकणार. आणि मी मागच्या वेळी पण सांगितलं 2026 चे क्वेश्चन वेगळे आहेत. काय सांगते मी? 2026 चे क्वेश्चन वेगळे आहेत. सेम प्रकारचे नाही आहेत. व्हरायटी आहे, व्हरायटी. Next, what is the total number of sphere that surround tetrahedral hole in a closed packed 3-dimensional structure? टेट्राहेड्रल होल कसा क्रिएट होतो? त्या लेयरचे 3 त्याच्या वरच्या लेयरचा 1 असं मिळून हा काय फॉर्म करतो तर टेट्राहेड्रल void. So what is the total number of sphere that surrounds tetrahedral hole? किती स्पिअरनी सराउंड केले टेट्राहेड्रल होलला? त्या लेयरचा 3 आणि त्याच्यावरचा किती झाले? आणि ऑक्टाहेड्रल होल असतं ना, कसलं होल असतं? ऑक्टाहेड्रल होलला किती जण असतात? 6 जण असतात. त्या लेयरचे 3 आणि त्याच्या वरच्या लेयरचे 3 असे मिळून इथं जो फॉर्म होतो हा कसला वॉइड असतो तर ऑक्टाहेड्रल. सो टेट्राहेड्रल होल्स किती असणार आहेत तर 4 आणि ऑक्टाहेड्रल होल्स किती असणार आहेत तर सॉरी टेट्राहेड्रल वॉइडला किती स्पेअर आहेत तर 4 आणि ऑक्टाहेड्रल वॉइडला किती स्पेअर असतात तर 6. ऑक्टाहेड्रल वॉइडला किती स्पेअर असतात? ऑक्टाहेड्रल वॉइडला किती स्पेअर असतात? 6. नेक्स्ट, इन एन आयोनिक सॉलिड anions are arranged in HCP array. In an anionic solid, HCP array मध्ये कोण आहेत तर anions. मग HCP arrays मध्ये anions असतील तर नंबर ऑफ anions किती असणार आहेत? 4. कारण HCP म्हणजेच काय असते तर FCC. ठीक आहे. आता anion जेवढे आहेत तेवढेच काय असणार आहेत तर ऑक्टाहेड्रल वॉइड्स. हा फॉर्म्युलाच आहे. फॉर n एटम नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड्स आर n. टेट्राहेड्रल वॉइड्स असले असते तर काय असते तर 2n. गिवन cation occupies how much? 2/3 ऑफ काय आहे तर ऑक्टाहेड्रल वॉइड्स. माहिती डायरेक्ट लिहायचं. anion ला काय कन्सिडर केलंय? B. cation ला काय कन्सिडर केलंय? A. B किती आहेत? 4. A किती आहे तर 2/3 इंटू काय येणार आहे तर 4. 3 न मल्टिप्लाय केलं 4 3 जा 12. 12 एस टू काय आलं तर 8. 12 एस टू काय आलं 8. मग काय येणार आहे 3 एस टू काय येणार आहे तर 2. म्हणजे फॉर्म्युला काय येणार आहे A2 काय येणार आहे तर B3. A2 काय येणार आहे B3. फॉर्म्युला समजलं का नाही? येस ऑर नो? काय केले समजलं की नाही? नोट डाऊन करून घ्या. एक आयोनिक सॉलिड आहे. In an ionic solid, anions are arranged in HCP array. Anions कसे arranged आहेत? Anion कसे arranged आहेत? HCP array, hexagonal closed packed structure. And cation occupies 2/3 of octahedral voids. मी तुम्हाला काय म्हटलं? HCP array मध्ये anions आहेत. म्हणजे पर युनिट सेल anions किती आहेत तर 4. जेवढे anions आहेत तेवढेच octahedral voids असणार आहेत. कारण त्यांनी दिलंय की n स्पियर असतील तर टेट्राहेड्रल वॉइड्स काय असणार आहेत 2n. पण ऑक्टाहेड्रल वॉइड्स काय असणार आहेत तर n. टेट्राहेड्रल वॉइड्स 2n असतात पण ऑक्टाहेड्रल वॉइड्स किती असतात तर n.
सो एनायन्स जेवढे असतील तेवढेच ऑक्टाहेड्रल वॉइड्स. मग ऑक्टाहेड्रल वॉइड्स किती असणार आहेत? 4. पण त्यांनी सांगितलं की कॅटायन ऑक्युपाय काय करते? 2/3 ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड ऑक्युपाय करते. सो फॉर्म्युला लिहिताना कॅटायन एनायन कोण आहे तर बी आणि कॅटायन कोण आहे तर ए. मग बी 4 असतील तर ए किती असणार आहे? 2/3 इंटू 4. मग 3 न मल्टिप्लाय केलं, 4 3 जा काय येणार आहे तर 12. इथला 3 काय होणार आहे? कट. आणि मग त्याला बॅलन्स केलं. काय चुकलंय काय? काय चुकलंय का असं विचारते मी सगळ्यात पहिला. हा 2/3 होता. 2/3 इंटू काय येणार आहे तर 4. जर आपण याला 3 न मल्टिप्लाय केलं तर इथं 3 येणार आणि इथं पण काय येणार आहे? 3. हा 3 काय होणार आहे? कॅन्सल. 4 2 जा काय येणार आहे? 8. परत 4 3 जा काय येणार आहे? 12. 12 ऍज टू काय येणार आहे? 8. सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचंय. इथं 3 येणार आणि इथं काय येणार आहे? 2. पण हा ए 2 आहे आणि बी काय आहे तर 3. हे विसरायचं नाही रेशो काय घेतला. ए काय आहे तर 2 आणि बी काय आहे तर 3. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर दिस क्वेश्चन A2B3. काय फॉर्म्युला आहे याचा? A2B3. काय फॉर्म्युला आहे याचा? A2B3. मोबाईल साईडला ठेवा, मोबाईल नाही वापरायचं. नेक्स्ट, कॅल्क्युलेट द एज लेंथ of a unit cell if a metal has an atomic radius of 170 picometer and forms a which unit cell? Simple cubic unit cell. For simple cubic unit cell, R is equals to 0.5 A असते. So 0.5 A एज लेंथ दिले का? सॉरी एज लेंथच विचारले आणि रेडियस दिले. सो 170 इंटू 0.5 इंटू A. सो 170 इंटू 2 इज इक्वल्स टू काय असणार आहे तर A असणार की नाही? कारण 0.5 म्हणजे काय असते? 0.5 म्हणजे काय असते? 1/2 इंटू काय असणार आहे तर A. 2 तिथं शिफ्ट होणार. कॅल्क्युलेट द एज लेंथ म्हटलंय. एज लेंथ 340 पिकोमीटर येणार आहे एज लेंथ. ह्याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं. सेंटीमीटर मध्ये 340 पिकोमीटर म्हणजे 340 इंटू 10⁻⁻10 सेंटीमीटर झाला. अजून 2 डेसिमल शिफ्ट केले म्हणजे 3.4 इंटू 10⁻⁸ सेंटीमीटर. परत तो चार्ट मध्येच रिलेशन होता. फॉर सिंपल क्युबिक रेडियस इज इक्वल्स टू 0.500 A होता. मग तो आपण रेडियस दिलाय 170 इज इक्वल्स टू 0.5 इंटू A केला. सो हा 0.5 म्हणजे 1/2 घेतला. 2 इथं शिफ्ट केला 340 आलं. पिकोमीटर आन्सर्स कशामध्ये आहेत तर सेंटीमीटर्स. 1 पिकोमीटर म्हणजे 10⁻⁻10 सेंटीमीटर. सो 1 पिकोमीटर इज 10⁻⁻10 सेंटीमीटर. डेसिमल शिफ्ट करा 3.4 इंटू 10⁻⁻8 काय येणार आहे तर सेंटीमीटर. समजते हा वाला क्वेश्चन? येस और नो? नेक्स्ट, calculate the total volume occupied by all the particles in FCC unit cell if the volume of unit cell is 5.2 into 10⁻³ centimeter. Volume of unit cell dile. Volume occupied by all particles. Total volume occupied by all particles is equals to काय येणार आहे? 0.74 इंटू काय येणार आहे? A³. कारण पॅकिंग एफिशियन्सी किती असते? बॉडी फेस सेंटरची पॅकिंग एफिशियन्सी किती असते? 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 74%. त्याचा फ्रॅक्शन इंटू A³ केलं की तुम्हाला टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ऑल द पार्टिकल्स मिळणार आहे. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल दिलंय. सो इथं काय घ्यायचं? 0.74 इंटू व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल 5.2 इंटू 10⁻⁻23
किती येते बघा आन्सर याचं मल्टिप्लाय करून. 0.74 इंटू 5.2 आहे. मल्टिप्लाय करून सांगा आन्सर काय येत आहे. किती आलं? सी किती? 5.786 इंटू 10⁻⁻23. 5.786 इंटू 10⁻⁻23. नंबर ऑफ ॲटम्सचा फॉर्म्युला काय असतंय? नंबर ऑफ ॲटम्स इज इक्वल्स टू काय असते? x इंटू झेड डिवायडेड बाय Na इंटू काय असते तर सॉरी रो इंटू ए क्यूब ना, रो इंटू काय असते तर ए क्यूब. x इंटू झेड डिवायडेड बाय रो इंटू काय असते तर ए क्यूब. सो x ची व्हॅल्यू किती आहे तर 5.4, z किती आहे तर 4, रो इंटू ए क्यूब किती आहे तर 7.2 इंटू 10⁻⁻22. 18 1 जा 18, 18 2 जा 36, 18 3 जा 54 आणि 18 4 जा 72. म्हणजे हा 3 जा येणार आणि हा किती जा येणार आहे तर 4 जा. हा 4 4 कॅन्सल. सो 3 इंटू 10⁻22. टेबल्स यायला पाहिजेत, टेबल्स माहित असायला पाहिजेत पटकन सॉल्व्ह करण्यासाठी. टेबल्स खूप इम्पॉर्टंट आहेत लाईफ मध्ये, पटकन कॅल्क्युलेशन्स होतात. सो नंबर ऑफ ॲटम्स is equals to x into z divided by rho into a cube, that is 5.4 into 4 divided by 7.2 into 10⁻⁻22, that is 3 into 10⁻22. समझ में आ रहा है? yes or no? नेक्स्ट क्वेश्चन बघा. Calculate the radius of an atom of an element in picometer if it forms BCC unit cell structure having edge length of 4.3. BCC चं रिलेशन काय आहे सांगा? 0.4. किती येते BCC साठी रेडियसचा रिलेशन? फॉर BCC रिलेशन सांगा की मला. चार्ट मी सांगितलेला तो. फॉर BCC R is equals to 0.4330 पार्ट करायचं. फॉर BCC R is equals to 0.4330A. फॉर BCC R is equals to 0.4330A. एवढी व्हॅल्यू पार्ट करायचे का? हो पार्ट करायचे. त्याची ट्रिक पण सांगितली आहे तुम्हाला मी. फॉर BCC R is equals to 0.4330A. सो काय रेडियस फाइंड करायला सांगितलंय आणि एज लेंथ दिलाय. सो 0.4330 इंटू 4.3 इंटू 10⁻⁻8 सेंटीमीटर. काय येतंय बघा आन्सर. फोर्टी थ्री इंटू 43 किती येते? 433 इंटू 43 करून बघा. डेसिमल बघा. 1 2 3 आणि 1 4.
1.869 into 10, 1.8619 into 10 raised to minus 8. 1.8619 into 10 raised to minus 8. So 186.19 into 10 raised to minus 10 centimeter. 10 raised to minus 10 centimeter म्हणजे काय असते तर पिकोमीटर. सो आन्सर काय येणार आहे ए. हे पार्ट असायला पाहिजे. फॉर बीसीसी आर इज इक्वल्स टू 0.4330 ए. फॉर एफसीसी आर इज इक्वल्स टू 0.4545 ए. फॉर एफसीसी. फॉर सिंपल क्यूबिक R is equals to 0.5000 for simple cubic. For simple cubic. For body centered काय असते R is equals to 0.4330 A. For FCC 0.4545 A Anushka. And for simple cubic R is equals to 0.50. Calculations पटकन होतात. Calculate the number of unit cells in 1 centimetric cube of an element if unit cell length is 2 into 10 raised to minus 8. हे झालं. हे चेंज करू का स्क्रीन? ठीक आहे. इथं बघा नंबर ऑफ युनिट सेलचं फॉर्म्युला काय असतंय? नंबर ऑफ युनिट सेल इज इक्वल्स टू काय असते? गिवन व्हॉल्यूम डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल म्हणजे ए क्यूब. गिवन व्हॉल्यूम डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल म्हणजे ए क्यूब. मग गिवन व्हॉल्यूम किती आहे? 1 सेंटीमेट्रिक क्यूब. ए क्यूब ची व्हॅल्यू काय येणार आहे? 2.0 into 10 raised to minus 8 चा क्यूब. सो 1 into 10 raised to काय येणार आहे? 24 डिवायडेड बाय काय येणार आहे? 8. 1/8 म्हणजे 0.125 into 10 raised to काय येणार आहे तर 24. That is 1.25 into 10 raised to 23. 1.25 into 10 raised to 23. That is 1.25 into 10 raised to 23. फॉर्म्युला हा गिवन व्हॉल्यूम डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल म्हणजे ए क्यूब. ए क्यूब दिलाय फक्त एज लेंथ. दिलाय फक्त एज लेंथ. दिलाय फक्त एज लेंथ. दिलाय फक्त एज लेंथ. सो 1/8 into 10 raised to 24. 1/8 म्हणजे 0.125. 1/2 आलं तर 0. काय लिहिणार आहे? 5. 1/4 आलं तर काय येणार आहे? 0.25. हे डोकं चालायला पाहिजे. हे शॉर्टकट्स यायला पाहिजेत. नेक्स्ट, कॅल्क्युलेट द एज लेंथ ऑफ BCC if the radius of particle is 186 picometer. BCC साठी काय म्हटलं मी रिलेशन तुम्हाला? BCC साठी काय असते? आताच बघितलं आपण. R is equals to 0.4330 A. For काय? For BCC. For body centered cubic unit cell R is equals to 0.4330 A. That is equals to 0.4330 A आणि रेडियस किती दिलाय? 186. सो इथं काय करायचं? 186 चं 1.86 into 10 raised to minus 8 सेंटीमीटर अपॉन 0.4330 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर ए. कारण सेंटीमीटर्स मध्ये दिलंय. 186 हा पिकोमीटर आहे. पिकोमीटरला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करताना 2 डेसिमल शिफ्ट करायचं आणि 10 raised to minus 8 लिहायचं. इथं काय येणार आहे? देअरफॉर ए इज इक्वल्स टू काय येणार आहे? 1.86. एक डेसिमल शिफ्ट करा. 18.6 डिवायडेड बाय काय करा तर 4.33 into 10 raised to minus 8.
4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 3 जा 4 4 जा 16, 4 4 जा 16, 4 4 जा हा येईल माझ्या मते 4.296, कारण हा 4 1 जा आणि हा 4 4 च्या रेंज मध्येच येणार आहे. सो आन्सर काय येणार आहे 4.296 इंटू 10⁻⁻8. पूर्ण सॉल्व्ह करायला लागतंय, जरासा ट्रिक वापरायला लागतं. चेक करू. हे विसरू नका, रेडियसचं रिलेशन. कशाचं रिलेशन? रेडियसचं रिलेशन. समजतंय का? येस ऑर नो? नेक्स्ट, द कंपाऊंड फॉर्म CCP स्ट्रक्चर. CCP म्हणजेच FCC. CCP म्हणजेच FCC. इकडे लक्षात आहे. CCP मध्ये ऍटम्स किती आहेत? 9.6 इंटू 10⁻23 ऍटम्स. टेट्राहेड्रल वर्ड्स विचारलेत. टेट्राहेड्रल वर्ड्स काय असतात? 2 इंटू नंबर ऑफ ऍटम्स, म्हणजे 2 इंटू 9.6 इंटू 10⁻23. 9 1 जा 9 2 जा 18, 18 म्हणजे 19, 1.92. हा किती येणार आहे तर 19.2 इंटू 10 काय आला 23. ह्याला आपण लिहिताना 1.92 इंटू 10 काय घेतला तर 24. 1.92 इंटू 10⁻24. What is the coordination number of particle in a simple cubic closed packed structure? Simple cubic म्हणजे 8 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल 8 कॉर्नरला आहेत, जे दुसऱ्या कोणाबरोबरही शेअर होत नाहीत. म्हणजे ते AA टाइप ऑफ क्युबिक पॅकिंग झालं. AA टाइप ऑफ क्युबिक पॅकिंगचं कोऑर्डिनेशन नंबर किती होता? 6. कारण त्या लेअर मधले 4, वरच्या लेअर मधला 1 आणि खालच्या लेअर मधला 1, असे टोटल किती होतात तर 6. किती होतात टोटल? किती होतात टोटल? 6. What is the total number of unit cell shared by each corner particle of BCC? 8. कॉर्नर पार्टिकल किती जणांना शेअर करतो? 8. किती शेअर करतो? 1/8. 8 कॉर्नर्सला 1/8 शेअर करतो. 8 कॉर्नर्सला 1/8 शेअर करतो. नेक्स्ट, calculate the total volume occupied by all the particles in FCC if volume of unit cell is 6.4. परत फॉर्म्युला काय? total volume occupied by all particles. Total volume occupied by all particles is equals to काय असणार आहे? 0.74 इंटू A क्यूब, म्हणजे 0.74 इंटू A क्यूब म्हणजे 6.4 इंटू 10⁻23 चा क्यूब. Calculate the total volume occupied by all the particles in FCC unit cell if volume of unit cell is 6.4 into 10⁻23. 0.74 into 6.4. हे मल्टिप्लाय करा आणि सांगा आन्सर. काय येते व्हॅल्यू सांगा? 4.736 into 10⁻23 सेंटीमीटर. Calculate the number of unit cell in 1 centimetric cube of volume of metal if unit cell edge length दिली आहे, त्याचं क्यूब करावं लागणार आहे. आपल्याकडे फॉर्म्युला काय असतंय? नंबर ऑफ युनिट सेल काय असणार आहे?
नंबर ऑफ युनिट सेल इज इक्वल्स टू गिवन व्हॉल्यूम डिवायडेड बाय काय येणार आहे तर ए क्यूब. आता ए क्यूब मी काय करते बघा, 1.25 चा क्यूब घ्यायचा, क्यूब काढत बसायचा नाही, 1 घ्यायचा, 1 सेंटीमेट्रिक क्यूब घ्यायचा, 1.25 चा क्यूब म्हणजे 1.25 इंटू 1.25 इंटू 1.25 इंटू 10 रेस टू मायनस काय येणार आहे तर 24, कारण -8 चा क्यूब. जरा इकडे लक्ष द्यायचं ह्याला क्वेश्चनला, कसं सॉल्व्ह करायचं, मल्टिप्लाय करत बसायचं नाही, स्कीम यूज करायची इथं. ठीक आहे. आता 10 रेस टू -24 वरती गेला, 10 रेस टू प्लस 24 झाला. किती 24 झाला प्लस. मग काय करणार आहे, 100 डिवायडेड बाय इथं काय घेऊया 1.25 आहे ना, ठीक आहे. इथं 100 घेऊया आणि ह्याला 125 करूया. परत इथं 100 घेऊया आणि इथं 125 घेऊया. इथं 100 घेऊया आणि इथं काय घेऊया तर 125, कारण 1 सेंटीमीटर क्यूब म्हणजे 1 इंटू 1 इंटू 1 होतं. येस ऑर नो? येस ऑर नो? 1 सेंटीमीटर क्यूब म्हणजे 1 इंटू 1 इंटू 1. मग खालचे पण 2 डेसिमल आणि वरचे पण 2 डेसिमल शिफ्ट केल्याने हा 10 रेस टू 24 आहे तसं ठेवा, ह्याला काय करू नका. हा कितीचा येतोय 4 जा, हा कितीचा येतोय 5 जा, परत 4 जा 5 जा, परत 4 जा आणि कितीचा येते तर 5 जा. ठीक आहे. परत 4 4 जा 16, 16 4 जा 64, 64 डिवायडेड बाय 125 इंटू 100 इंटू 10 रेस टू 22. हे समजलं काय केलं आता, हे समजलं काय केलं, हे 10 रेस टू 24 होतं की नाही, ह्या 10 रेस टू 24 ला काय केलं 100 आणि 22 मध्ये स्प्लिट केलं. हा 4 जा आला आणि हा किती झाला 5 जा. 4 जा आणि किती झाला 5 जा. 4 जा 5 जा आला तर ठीक आहे, 4 4 जा 60 आणि 6 4 जा 24 प्लस 1 25, 256 डिवायडेड बाय 5 इंटू 10 रेस टू 22. 5 1 जा 5 5 जा 1 जा, परत किती जा येणार आहे 2 जा, म्हणजे 5.12 इंटू 10 रेस टू 23 नंबर ऑफ युनिट सेल्स. काय केलं लक्षात येतंय का? येस ऑर नो? तुम्हाला 1.25 मल्टिप्लाय करत बसायची गरज नाही, तुम्हाला लॉजिक यूज करायची गरज आहे. 1 सेंटीमीटर क्यूब म्हणजे 1 इंटू 1 इंटू 1 आहे, मग 1 इंटू 1.25 दोघांचे डेसिमल पुढे शिफ्ट केले, दोघांचे डेसिमल पुढे शिफ्ट केले, हे आहे तसं आणलं. ह्याचा आन्सर आला 64 डिवाइडेड बाय 125. 125 तो जाता है 100 और 25 के टर्म से, तो 10 रेस टू 22 को स्प्लिट किया, 10 रेस टू 24 को स्प्लिट करके 100 इंटू 10 रेस टू 22 किया. परत हा आला काय, किती आला आपल्याकडे हा 256 डिवायडेड बाय 5 आला, 5 1 आणि 5 डिवाइड केला, आला काय आन्सर. येस ऑर नो? मल्टिप्लिकेशन पेक्षा ही ट्रिक सोपी जाते, तुम्हाला मल्टिप्लाय करून करायचं तुम्ही मल्टिप्लाय करून करा, नो इश्यू. सांगा ह्याचा आन्सर कसं फाइंड करणार. हा नोट डाऊन करून घेतला, हा नोट डाऊन करून घेतला का? Calculate the age length of a unit cell if a metal with an atomic radius 128 picometer has FCC structure. FCC structure चा फॉर्म्युला काय होता? For FCC, for FCC, A R is equals to 0. काय? R is equals to 0.4545 का 3535? 3535. 4545 लिहिलाय? 35 4330 आणि 0.3535 येते. 0.3535.
हे 0.3535 आणि हे 4330 बीसीसीचं दिलं असणार आहे. हा 4545 दिलेला नाही, 4545 चुकीचं आहे. फॉर एफसीसी 0.3535 असते. फॉर एफसीसी 0.3535 असते. फॉर एफसीसी R is equals to 0.3535 into A. So atomic radius दिलाय 128 divided by 0.3535 is equals to A. So हा 128 चा 1.28 into 10 raised to minus 8 divided by 0.3535 is equals to काय तर A. मग हा 12.8 करा आणि हा 3.535 करा इज इक्वल्स टू ए आणा. 3.6 घेतला तर किती येते बघा. 3.6 घेतला तर इथं 12.8 डिवायडेड बाय 3.6 काय ऑप्शन सी. 3 1 जा 3 2 जा 6 3 3 जा 9 3 4 जा 12 4 3 पॉइंट काय येते तर 62 into 10 raised to minus 8. काय येते आन्सर. 10 raised to minus 8 ला काय करू नका. 3 पॉइंट काय येते 62 into 10 raised to minus 8 एज लेंथ झालं. हे किती क्वेश्चन झाले 50. पुढच्या लेक्चरला घेते. ब्रेक घ्या.